प्रथमानियोग, कर्णानियोग, चरणानियोग आणि द्रव्यानियोग. तर हे 4 अनुयोग झाले आणि त्याच्यामध्ये काय केलं परत 4 अनुयोग, प्रथमानियोग, कर्णानियोग, चरणानियोग आणि द्रव्यानियोग. प्रथमानियोग कसा आहे? प्रथम अनुयोग तर प्रथमतः तावत. तर प्रथमतः तावत म्हणजे काय घेतलं पंचाश्रिकामध्ये? प्रथम हा शब्द आलाय निश्चय नयासाठी आणि पश्चात हा शब्द आलाय व्यवहार नयासाठी. मग अशा रीतीने प्रथमानुयोग म्हणजे काय सांगितलं की प्रथम असलेला कारण परमात्मा आणि त्या कारण परमात्म्याच्या अनुसारी युज योज योग जोडणे त्याला म्हटलं प्रथमानुयोग. मग आता इथं काय घेतलं की प्रथमानुयोगामध्ये सम्यक्त्वाची चर्चा कशी आली आहे? तर प्रथमानुयोगामध्ये चार अनुयोगाच्या अपेक्षेने सम्यक्त्वाचा विचार केला इथं. तर याच्यामध्ये काय घेतलं? व्यवहार मोक्ष मार्ग. प्रथमानुयोग, चरणानुयोग काय म्हणतात? व्यवहार मोक्ष मार्ग याने व्यवहार संवेदर्शन ज्ञान चारित्र्य याने सराग संवेदर्शन ज्ञान चारित्र्य आहे. म्हणजे एकार्थवाचीच तिने घेतले की व्यवहार मोक्ष मार्ग म्हणा, व्यवहार संवेदर्शन ज्ञान चारित्र्य म्हणा किंवा सराग संवेदर्शन ज्ञान चारित्र्य म्हणा. आणि इथं काय आहे? मोक्ष नाही है. पुढच्या कॉलममध्ये काय लिहिलं आहे? मोक्ष नाही. मग मोक्ष नाही का म्हटलं तर मिथ्यात्वादी 7 प्रकृतियों का उपशम नहीं है अथवा मिथ्यात्वादी 7 प्रकृतियों का क्षयोपशम नहीं है अथवा मिथ्यात्वादी 7 प्रकृतियों का क्षय नहीं है. कर्णानुयोगाच्या भाषेतनं काय सांगितलं की मिथ्यात्वादी 7 प्रकृतींचा उपशम किंवा क्षय किंवा क्षयोपशम नाही. नंतर परत काय सांगितलं? द्रव्यानुयोग आणि अध्यात्म भाषेने काय सांगितलं की अध्यात्म भाषेने सांगितलं की निजशुद्ध पारिणामिक भाव का आश्रय न करने से, निजशुद्ध पारिणामिक भाव का आश्रय न करने से शुद्धात्मानुभूति नहीं है यानी मिथ्यात्वी है यानी निश्चय संवेदर्शन ज्ञान चारित्र्य नहीं है. द्रव्यानुयोगाची अध्यात्म भाषा झाली. म्हणजे एक सम्यक्त्वाचंच वर्णन करायचं आहे. त्यात प्रथमानुयोग, चरणानुयोग सांगतात व्यवहार मोक्ष मार्ग, व्यवहार संवेदर्शन ज्ञान चारित्र्य किंवा निश्चय संवेदर्शन ज्ञान चारित्र्य आहे. उपचाराने म्हणतात पण मोक्ष नाही. मग मोक्ष नाही का म्हणलं तर मिथ्यात्वादी 7 प्रकृतींचा उपशम किंवा क्षयोपशम किंवा क्षय नाही. आणि मग इकडं द्रव्यानुयोग काय सांगतो? निज पारिणामिक भावाचा आश्रय न करण्यामुळं शुद्धात्मानुभूती नाही म्हणजे मिथ्यादृष्टी आहे म्हणजे निश्चय संवेदर्शन ज्ञान चारित्र्य नाही. आता परत त्याच सम्यक्त्वाचं वर्णन कसं केलं तर व्यवहार मोक्ष मार्ग आहे याने व्यवहार संवेदर्शन ज्ञान चारित्र्य याने सराग संवेदर्शन ज्ञान चारित्र्य है. व्यवहार मोक्ष मार्ग म्हणा, व्यवहार संवेदर्शन ज्ञान चारित्र्य म्हणा किंवा सराग संवेदर्शन ज्ञान चारित्र्य म्हणा हे सगळे काय आहेत? एकार्थवाची आहेत. आणि तिथं काय नाव दिलं? मोक्ष है प्रथमानुयोग आणि चरणानुयोगाच्या अपेक्षेने. पण मिथ्यात्वादी 7 प्रकृतींचा उपशम है अथवा मिथ्यात्वादी 7 प्रकृतींचा काय आहे? क्षयोपशम आहे किंवा मिथ्यात्वादी 7 प्रकृतींचा क्षय. म्हणजे कुणी उपशम समयदृष्टी असेल, कुणी क्षयोपशम समयदृष्टी असेल किंवा कुणी क्षयिक समयदृष्टी असेल. नंतर इकडं द्रव्यानुयोग अध्यात्म भाषा काय सांगते? हे 3 अनुयोग प्रथमानुयोग, चरणानुयोग, कर्णानुयोग आगम भाषा झाली. आणि द्रव्यानुयोग म्हणजेच अध्यात्म भाषा काय सांगते? निजशुद्ध पारिणामिक भावाचा आश्रय करण्याने शुद्धात्मानुभूती आहे म्हणजे वितराग सम्यक दर्शन ज्ञान चारित्र्य आहे. म्हणजेच काय घेतलं? निश्चय सम्यक दर्शन ज्ञान चारित्र्य आहे. म्हणजे जो आत्मानुभूती घेतो त्याला काय म्हटलं? स्वभावाचा आश्रय करतो, आत्मानुभूती घेतो म्हणजेच वितराग सम्यक दर्शन ज्ञान चारित्र्य आहे.
आणि असं निश्चय संवेदनशील ज्ञान चारित्र आहे, म्हणून ते द्रव्यानुयोगाच्या अपेक्षेने सांगितलं, अध्यात्म भाषेने सांगितलं. मग आता जयसाचार्य काय म्हणतात की प्रथमानुयोग, द्रव्यानुयोग का प्रथमानुयोग के साथ, द्रव्यानुयोग का कर्णानुयोग के साथ, द्रव्यानुयोग का चरणानुयोग के साथ, द्रव्यानुयोग का न्याय ग्रंथों के साथ तुलनात्मक विवेचन करते हैं, अध्यात्म न्याय भी दिखाते हैं. म्हणून द्रव्यानुयोगाचं प्रथमानुयोगाबरोबर, द्रव्यानुयोगाचं कर्णानुयोगाबरोबर, द्रव्यानुयोगाचं चरणानुयोगाबरोबर आणि द्रव्यानुयोगाचं न्यायग्रंथांबरोबर तुलनात्मक विवेचन करतात आणि अध्यात्म न्याय दाखवतात. म्हणजे त्यातनं आपण कसं अनुभूतीला प्राप्त होतो हे सांगतात. म्हणून चारी अनुयोग कसे आहेत? अनुयोग, अनु म्हणजे अनुसारे, युज योज म्हणजे जोडणं, जो आपल्या स्वतःच्या स्वरूपाकडे आपला विचार जोडतो त्याला म्हणायचं अनुयोग. प्रथमानुयोग म्हणजे 63 शलाका पुरुषांच्या कथा. पण प्रथमांचा अर्थ तसा खरं तर शुद्ध पद्धतीने नाही आहे. प्रथमानुयोग म्हणजे त्रिकाली कारण परमात्मा. चरणानुयोग म्हणजे चारित्राचा अनुयोग, म्हणजे कसं त्याचं आचरण असतं. कर्णानुयोग काय सांगतो? ऐसा करणे से ऐसा होत आहे, म्हणजे असे परिणाम केल्यावर असा बंद होतो, हे कर्णानुयोग सांगतो. आणि द्रव्यानुयोग सांगतो ऐसा है. मग आता आपण एकेका शब्दात सांगायचं की प्रथमानुयोगामध्ये काय सांगितलेलं असतं? ऐसा था. चरणानुयोगामध्ये इसे छोडो. नंतर कर्णानुयोगामध्ये ऐसा करने से ऐसा होता है. आणि द्रव्यानुयोग काय सांगतो? ऐसा है. मग अशा रीतीने हे चारही अनुयोग कसे आहेत? तर हे चारही अनुयोग आपल्याला स्वतःकडे जाण्याचा रस्ता दाखवतात. आणि आपण त्या अनुयोगाचा खूप अभ्यास केला पण आत्म्याला जाणलं नाही तर काही उपयोग नाही. मग कशात आपण अडकलेलो असतो? सारखं विभाव परिणती करण्यात अडकलेले असतो. बघा, हेमरथ राजा आणि तिथं मधुराजा त्याच्या गावावरून चाललाय, तो खूप मोठा राजा आहे आणि त्याची आपली मैत्री झाली तर आपलं बल वाढेल म्हणून त्याने त्याला आमंत्रित केलं. आणि आमंत्रित केल्यानंतर तो राणीला म्हणतोय की तू त्याला ओवाळायचं. ती म्हणते मी कशाला ओवाळायचं? म्हणाले आपल्याकडे किती दासी आहेत, तुम्ही मला अजिबात पुढं करू नका. तरी तो म्हणतो काय तू काय फार सुंदर लागून गेली का? त्याच्याजवळ तुझ्यासारखे कितीतरी राण्या आहेत, तूच ओवाळायचं म्हणून हट्ट केला. मग असा हट्ट केल्यानंतर ती खूप समजावून सांगते पण तिथं त्याला समजच येत नाही. आणि समज येत नाही म्हणल्यावर आता काय झालं? शेवटी ती पुढं झाली आणि ती समोर आली की मधुराजाचे भाव बिघडले. आणि तो लगेच मंत्र्याला म्हणतो की आपल्याला ही पाहिजे. तो म्हणतो तुम्हाला काय कळतं का? तुम्ही कुठं निघालाय युद्धाला आणि आता ही परत स्त्री परत आणि तिला कशाला तुम्ही इच्छा करताय? युद्ध झाल्यावर बघू म्हणाले आपण. आणि असं म्हणून ती वेळ टाळली आणि आपण जाताना या गावावरनं जाऊ म्हणून समजावला. आणि असं समजावल्यानंतर ठीक आहे म्हणून निघाला तो पण. आणि निघाला येताना बरोबर काय केलं मंत्र्याने की दुसऱ्या रस्त्यानेच स्वतःचं गाव गाठलं. आणि तो काय म्हणाला मग इथं कसं काय आलो आपण आपल्या घरी? आपल्याला तिथं जायचं होतं ना त्यांच्या घरी. तो म्हणतो आता शांत बसा. मग शांत कुठला बसतोय? त्याच्या आतून विकारी भावना इतकी बळावलेली होती की तो काहीतरी कार्यक्रम वसंतोत्सव का काहीतरी असं करून सगळ्या राजांना आमंत्रित करतो. आणि त्यातल्या त्यात खास काय केलं? ह्या राजाला आमंत्रित केलं. आणि ह्या राजाला आमंत्रित केलं म्हटल्यावर ती पत्नी तर म्हणते मला यायचंच नाही, तुमचं तुम्ही जावा. खूप समजावून सांगते पण ते समजण्याच्या पलीकडचं. आणि शेवटी तिला घेऊनच तो गेला. एवढं आपल्याला तो राजा सगळ्यापेक्षा जास्त व्यवस्थित आमंत्रण देतोय, चांगला आपल्याला बहुमान देतोय म्हणल्यावर चलच म्हणून तिला नेलं की काय झालं? सगळा कार्यक्रम संपला. आणि आता घरी निघाले की तो काय म्हणतो मधुराजा की म्हणतो तिच्यासाठी दागिने टाकले, तुम्ही पुढे जावा, राज्याचं कसं होणार? आणि तिला राहू द्यायचं. ह्याच ती लगेचच समजते की हे चांगलं नाही आहे
मला दागिने नकोत, काही नको, मला तुम्ही घेऊनच चला. पण आता तो एवढा मोठा राजा आपल्याला असं विनंती करतोय म्हणल्यावर त्याला ते मोडवेना. शेवटी तिला ठेवून निघाला. अजून वेशीच्या बाहेर पडतायत की नाही तोपर्यंतच तो त्या राणीकडे जाऊन म्हणतो, तू माझी पट्ट राणी. आणि तसं म्हटल्यावर ती खूप रडते, म्हणते मी शीलवान आहे, मला तुम्ही असलं काही करू नका. आणि इतकं समजावून सांगते तरी तो समजण्याच्या पलीकडे आहे. आणि शेवटी काय झालं, तिचं शील भ्रष्ट झालं. आणि भ्रष्ट झाल्यानंतर हा आता राजा हेमरथ तो इतका वेडा होतो तिच्या वियोगात की तो केस वाढलेले आहेत आणि रात्रंदिवस रस्त्यावर फिरत असतो तिचं नाव घेऊन. आणि एक दिवस दोघे गच्चीत असतात, मधुराजा आणि ती हेमाबा काय नाव असेल, चंद्राभा. आणि ते दोघं गच्चीत असतात तेव्हा तो समोरनं चाललेला असतो आणि त्याला शिपायांनी पकडून राजाकडे आणलं आणि सांगितलं की यांनी परस्त्रीचं शीलहरण केलं आहे, ह्याला काय शिक्षा करायची. राजा पटकन म्हणतो फाशीची शिक्षा. मग ती पण म्हणते की तुम्ही मला कसं आणलं आहे, मला लग्न करून आणलं आहे की कसं आणलं आहे तुम्ही, मग तुम्हाला कसली शिक्षा. आणि मग त्याला इतकं पश्चाताप होतो की आपण हे चूक केली. आणि तो मग मुनींकडे जाऊन 5 अणुव्रत घेतो. त्याच्यानंतर त्याचं जीवन त्यांनी काय केलं आहे, पश्चाताप करून सुधारलं. म्हणजे आता आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की आम्ही कसे विभावाच्या नादी लागून एक एक जन्म वाया घालवतो. म्हणून एक सम्यक दर्शन केलं तर आम्ही ह्या सगळ्या विभावातून सुटू शकतो. आणि सम्यक दर्शन केलं नाही तर आम्ही ह्या विभावातून सुटू शकत नाही. म्हणून आम्ही प्रत्येक क्षणी मी जाणणार आहे अशी अनुभूती घेतली तर आमचं जीवन सफल आहे. आणि जाणणार अशी अनुभूती घेतली नाही तर आम्ही काय करतो, सारखं खेळायचं, मौज मजा करायची, सुट्टी लागली त्याचा काय उपयोग करायचा. बोला की आदित्य, सोंगट्या खेळायचा. काहीतरी खेळ करत बसायचं, कॅरम, पत्ते वगैरे. मग तेच आपण जर एक एक पान उचलून वाचू लागलो आणि त्यातनं आपण अनुभूतीकडे गेलो तर आपलं जीवन काय झालं, सफल झालं. आणि आपण स्वतःला जाणलं नाही तर आपलं जीवन वाया गेलं.